नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि जे माझे प्रथम गुरु आहेत माझे आईवडील त्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या श्लोकामधून आपल्याला गुरुची महती स्पष्ट होते। आणि मी आज गुरुपौर्णिमा विशेष आंबा रव्याचा शिरा बनवणार आहे। तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। इथे मी दूध घेतलं, 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 1 वाटी आंब्याचा रस, 1 वाटी तूप आणि बदाम काप किसमिस घेतले। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। ते मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलं, मध्ये रवा टाकला। सुरुवातीला रवा हा कोरडाच भाजून घ्यायचा 2 ते 3 मिनिट। सारखं हलवत राहायचं जेणेकरून रवा हा खाली लागणार नाही। आपण आता त्यामध्ये तूप टाकूया। रवा हा भाजून झालेला आहे आणि आता आपण त्यामध्ये दूध टाकणार आहोत। इथे मी 1.5 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी मिक्स करून घेतलं होतं। आता हे दूध पूर्ण आटेपर्यंत आपल्याला सारखं हलवत राहायचं। रवा छान फुललेला आहे। अजून आपण 2 ते 3 मिनिटं याला हलवू। रवा छान घट्ट झालेला आहे आणि आता आपण त्यामध्ये आंब्याचा रस टाकून घेऊया। आपण आता यामध्ये साखर टाकून घेऊया। साखर ही बेतानेच टाकायची कारण आंब्याचा रस हा गोड असतो।
हा आपला शिरा तयार झालेला आहे। छान लुसलुशीत तोंडात विरघळेल असा झालेला आहे, छान फुगला आहे। आंब्याचा रस असल्यामुळे मी याच्यात विलायची पावडर टाकली नाही। आपण गॅस बंद करून घेऊया। हा आपला शिरा तयार झालेला आहे, छान लुसलुशीत तोंडात विरघळेल असा झालेला आहे, छान फुगला आहे। हे आता आपण त्याला सर्व करून घेऊया बाउलमध्ये। त्यावर आपण आता बदामाचे काप आणि थोडे किसमिस टाकून घेऊया। आज मी गुरुपौर्णिमेनिमित्त आंबा रवा शिरा ही रेसिपी बनवलेली आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका।